नमस्कार, मी नीता सुर्वे, फॅट लॉस ट्रेनर, फेस योगा इन्स्ट्रक्टर, ॲरोमिक्स ट्रेनर. वरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात ॲरोमिक्स. ॲरोमिक्स हे एक वर्कआउट आहे जे नॉन स्टॉप 20 मिनटं केले जाते, ज्याने आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं, मसल मास, मसल इंडुरन्स वाढतं, म्हणजे हाडांची घनता आणि हाडांची कार्य करण्याची क्षमता आणि चरबी कमी होण्यासाठी सुद्धा फायदा होतो, म्हणजेच आपल्या भाषेत वजन कमी करण्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात क्लासला येणाऱ्या सखींचे अनुभव. संगीताताई. ऍक्च्युली का एरोबिक्सने ना खूप फायदा झाला. कारण की जर आपण छोट्या छोट्या म्हणजे 5 किलोची वस्तू सुद्धा लगेच उचलू नव्हतो शकत, पण आता एरोबिक्स केल्यामुळे ना आपण आपल्या प्रवासाच्या बॅगा उचलतो, 5-10 किलोची वस्तू सहज उचलू शकतो. त्याच्यामुळे स्टॅमिना पण वाढलाय शरीरात, घनता पण वाढलेली आहे हाडांची, त्यामुळे खूप फायदा झाला. तुमचे स्वतःचे एक्झाम्पल पण तुमचे स्वतःचे पण एक्झाम्पल रिअल लाईफमधले सांगू शकता, जे तुम्हाला खरंच वाटतं की हे मला जमत नव्हतं पण आता मला जमतंय, हे पण सांगू शकता. ओके. ऍक्च्युली मला वॉशरूमला बसताना 2 पायांवर बसता येत नव्हतं, कमोड किंवा खुर्चीचं हे करत होतो. पण आता म्हणजे आपण जसं मी गेल्या वर्षी मे महिन्यापासून पायाची स्ट्रेंथ वाढली आहे, 2 पायावर पण बसू शकतो. आणि परवा दिवशी ऍक्सिडेंट झाला माझा. ऍक्च्युली गाडीचं इतकं नुकसान झालं की जवळजवळ 10,000 रुपये खर्च सांगितलं, पण मला फक्त दोन्ही गुडघ्यांना आणि इथे दुखवलं गेले आणि असं म्हणजे काळं निळं झालंय. इव्हन रक्त पण जास्त आलेलं नाही. असं वाटलं की ऍटलीस्ट आपण व्यायाम करत होतो, त्याच्यामुळे खूप फायदा झाला. नाहीतर मी 3 वर्षापूर्वी फक्त एक जिना उतरताना खाली पाय टेकला तर त्याच्यात माझ्या 2 लिगामेंट टेअर झाल्या होत्या. आणि त्या दिवशीचा ऍक्सिडेंट बघून गाडीवर जे माणसांनी बघितलं ते म्हणतात की एवढं होऊन सुद्धा त्यांना काही झालं नाही, हे सगळ्यात मेन. त्याच्यामुळे तुमचं खूप खूप धन्यवाद. थँक्यू. छान छान. स्वतःची स्ट्रेंथ वाढव. बाहेरची कंडिशन आपण नाही हँडल करू शकत, पण स्वतःचा स्ट्रॉंग बनवणे हे आपल्या हातात आहे. स्वतःची इम्युनिटी वाढवणे, स्वतःच्यावरती काम करणे हे तर ॲटलिस्ट आपण करू शकतो. ठीक आहे, छान छान अनुभव सांगितला. दुसरं कोण बोलत आहे? गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग रुपाताई. मी रुपाली मुठा. मी जवळजवळ 2.5 वर्ष जसं ताईंचा क्लास चालू झाला तसं मी क्लास जॉईन केलेला आहे. जुलै महिन्यापासून ताईंनी ॲरोबिक्स चालू केलं. सुरुवातीला थोडा कंटाळा यायचा, स्टॅमिना नसल्यामुळे हातपाय दुखायचे, पण जसं जसं आमचा स्टॅमिना वाढला तसं टायमिंग पण ताईंचं वाढलं. तर आता खूप छान वाटतंय. स्टॅमिना तर वाढला आणि पाय पाय बारीक झाले सगळ्यात महत्त्वाचे. आणि वेट लॉससाठी पण त्याचा फायदा आहे. आणि वेट लिफ्टिंगसाठी म्हणजे वजन आपण एक 40 क्रॉस केलं की थोडंसं वजन उचलायला त्रास होतो, तर तो पण त्रास कमी झाला की आपण आपलं दळणाचे डबे म्हणा किंवा भाजीची पिशवी म्हणा ती इझिली आपण कॅरी करू शकतो. धान्य वगैरे आणायचं म्हटलं तर ते पण आपण आणू शकतो. आणि असं स्ट्रॉंग फील होतं स्वतःला, एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणखी एक्सरसाइजनी तर झालंच, पण त्यात अजून एरोबिक्स केल्याने अजून एक की नाही आपण सगळं काही करू शकतो, हा कॉन्फिडन्स बिल्ड झाला. स्वावलंबी आहे, असं कोणावर डिपेंड नाही. जसं कधी बॅगा उचलताना आपण डिपेंड राहतो जरा मुलांवरती, किंवा असं चला होम डिलेव्हरीच मागवूया मग, असं. पण काही वेळात स्वतः जाऊनच आणावं लागतात. दळण तर स्वतः जाऊन आणावं लागतं. आतापर्यंत तरी कुठे होम डिलेव्हरी नाही, रेडीमेड पीठ घेतलं तर होम डिलेव्हरी. पण मोस्ट ऑफ आपल्या लोकांना असं गहू दळून आणलेलेच आवडतात. हो ना? छान छान अनुभव. आणि मेन म्हणजे की आपण आपलं सगळी कामं करू शकतो ना, ह्याचा जो आनंद आहे ना तो अनबिलिव्हेबल. म्हणजे खूप छान वाटतं त्या गोष्टीने की डिपेंडन्सी नाही आपली कुणावर, उलट आपण लोकांना मदत करू शकतो. हे आज बरोबर. ठीक आहे मी करते असं. थँक्यू सो मच ताई. थँक्यू थँक्यू. छान. गुड मॉर्निंग सगळ्यांना. माझं ना पायाचा खूप प्रॉब्लेम होत होता. पायात असं जीव नसारखं वाटायचं. मी साधारणतः 1.5-2 महिन्यापूर्वी क्लास जॉईन केलाय. इतकं फरक झालंय ना, बेबीच्या मागं पळून पळून पायात जीव राहायचं नाही. आता पाय इतकं स्ट्रॉंग झाल्यात, 24 तास जरी मला कोणतरी उभा केलं, आणि विशेषतः मी लिफ्टचा वापर न करता दुसऱ्या मजल्यावरून खालीपर्यंत मी ये जा करायला लागले, आणि माझे भरपूर इंचेस लॉस झाल्यात. आणि मेन म्हणजे इतकं कॉन्फिडन्स आलाय, समोरच्याला एका मिनिटात मी आधी उत्तर पण देता येत नव्हतं, आता इतकं उत्तर द्यायला लागले, परत तो माणूस मला बोलायचं बंद करायला लागला. इतकं कॉन्फिडन्स आलंय, इतकं कॉन्फिडन्स आलंय.
आणि पूर्ण शरीरात माझ्या खूप खूप चेंज झालं आणि 4 किलो माझं वेट लॉस झालंय 1.5 महिन्यात. पूर्ण वेट लॉसला सगळ्यात बेस्ट एरोबिक्स आहे. खूप खूप मी तुम्हाला रिझल्ट सुद्धा पाठवते. 4 किलो पूर्ण पूर्ण 4 किलो कमी झाले. छान छान छान. चिकन पॉक्स होता तर मी आठवड्यात बरा केला. हा सगळ्या घरातल्या आश्चर्य वाटलं कारण मला आजार इतका हे असताना 1 महिना मी उठू शकत नव्हते आधी. म्हणजे जेव्हा बेबी झाल्यापासून आणि 8 दिवसात पूर्ण बरी होऊन आज 8व्या दिवशी मी क्लास परत जॉईन केलाय. छान मस्त. मुलगी सकट मुलगीला पण मुलगा होता तिच्या सकट. छान छान. म्हणजे एक आपली कॅपॅसिटी पण वाढते आणि जी जबाबदारी आहे ती आपण आपली पार पाडतो आणि परत त्यातून कव्हर होतो. असं नाही की प्रॉब्लेम होत नाहीत, प्रॉब्लेम होणार, बाहेरच्या जशा स्थिती असतात तसा इफेक्ट आपल्यावर होणार, पण त्याच्यात आपण राहणार नाही. त्यातून आपण लवकर कव्हर होऊन बाहेर येऊन आपली रुटीन लाईफमध्ये येतो. एक्सरसाइज फिटनेस जर आपल्या लाईफमध्ये आपण नेहमीच ॲड केला तर छान. दुसरं कोण बोलतंय? मी बोलते. बोला. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार. मी जयश्री भांडारकर. मी ताईचा क्लास जॉईन करून मला आता 5 महिने होत आले. मी फक्त घरीच करायची आधी योगा वगैरे एक्सरसाइज येते, पण एरोबिक्स हे मला जास्त जमत नव्हतं. पण मी ताईचा क्लास आता 15-20 दिवस झाले जसं जॉईन केला, त्यानंतर मला एरोबिक्स म्हणजे प्रॉपरली माहीत झालं कसं करायचं ते, आणि त्याचे बरेचसे फायदे मला पण आता म्हणजे हळूहळू जाणवत आहे. आणि त्याच्यामुळे मला बसायला त्रास होत नाही. गुडघ्याला थोडा थोडा त्रास व्हायचा, तो आता बराच कमी वाटतो. आणि मी दिवसभर आराम पण करत नाही, म्हणजे थकल्यासारखं वाटत नाही, खूप असं फ्रेश वाटते. आणि मला बराच माझ्या बॉडीला म्हणजे रिलीफ वाटत आहे. माझे इंचेस पण लॉस झाले, माझा वेट लॉस पण झाला आहे. आणि मी म्हणजे पायऱ्या चढ उतरणे करणे, वॉशरूमला खाली बसणे, दिवसभर किचनमध्ये किंवा बाहेर इकडे येणं जाणं खूप छान वाटतं, म्हणजे फ्रेश वाटतं असं एकदम. आणि स्वतःमध्ये एक चांगलं म्हणजे कॉन्फिडन्स आलाय. आणि असं वाटतं की नाही बा, एक दिवस जरी आपण क्लास मिस केला तरी पण आपल्याला असं वाटतं की नाही बा, डेली करायला पाहिजे. आणि त्याच्यात खूप म्हणजे छान वाटतं, म्हणजे फ्रेश वाटायला लागलं. त्याच्यामुळे हे क्लास मला कंटिन्यू करायचे. आणि मग म्हणजे असं छान वाटते, म्हणजे खूप मस्त वाटते. कार्डिओ करतो पण आपण एरोबिक्सचे पण बरेच फायदे म्हणजे स्वतःला आपल्याला होऊन राहिले असं, म्हणजे त्यामुळे खूप छान वाटत आहे. छान छान मस्त. अजून कोण बोलताय? स्वतःहून या पटापट पुढे. कविता ताई आल्या. मी क्लास करून 2.5 वर्ष झाली. कार्डिओ आणि अदर एक्सरसाइजने पण मला खूप फायदा झाला. फक्त आता बेली फॅटच आहे आणि एरोबिक्सने पायाची स्ट्रेंथ वाढली, टाईटनेस पण एक त्याच्यामध्ये आला. आणि जिने वगैरे चढ उतार करण्यासाठी पण मला गुडघ्यांचा त्रास होता, तो सुद्धा कमी झाला. आणि माझ्या पायावरती जर त्या लायकोमाच्या सिस्ट होत्या त्या सुद्धा कमी वाटतात मला थोडंफार एरोबिक्स करून, म्हणजे असं त्याच्यामुळे एरोबिक्सने चरबी बरेच फायदे विरघळते. झालेत मला एक्सरसाइजमुळे पण आणि एरोबिक्समुळे पण. Thank you. ओके छान छान. कोण बोलतंय अजून? पायल ताई. पायल ताई पण बऱ्याच जुन्या स्टुडंट आहेत आपल्या पहिल्यापासूनच्या. मी क्लास जॉईन करून 2.5-2.25 वर्ष झालेले आहेत आणि माझा बऱ्याचपैकी वेट लॉस आणि फॅट लॉस सुद्धा झालेला आहे. एरोबिक्स आणि कार्डिओमुळे भरपूर फायदा झालाय. एरोबिक्समुळे माझे मांड्याची चरबीची कमी झाली आहे, स्ट्रेंथ वाढली आहे. छान. अजून कोण बोलताय? धनश्री ताई. गुड मॉर्निंग. मी धनश्री ताडे. मी 2 वर्ष झाले ताईंच्या क्लासला जॉईन करून. मला पहिल्या संधिवाताचा त्रास होता, माझे हातपाय खूप दुखायचे, मला खाली बसता येत नव्हतं आणि माझे पाय जास्त उभे राहिले की थरथर कापायचे. एरोबिक्सने मला खूप फरक पडलाय. नाही का, मी आता जिना पण वर खाली करू शकते. मी पहिले जिना वर खाली करू शकत नव्हते. आता माझे नाही तर वेट लॉस पण खूप झालंय, नाही का. म्हणजे मला खूप फरक पडलाय एरोबिक्सने. छान. कोमलताई. आणि त्यांच्या धनश्रीताईंना फायदा झाल्यावर त्यांच्या जाव आहेत कोमलताई, एकाच घरातून हे जॉईन करतात, एक हॉलमध्ये आणि एक किचनमध्ये ना. कोमलताई किचनमधून जॉईन करतात आणि धनश्रीताई बाहेर हॉलमध्ये असतात. चला, तुम्ही बेडरूममध्ये असता. ओके. गुड मॉर्निंग ताई. Good माझं नाव morning. कोमल ताडे.
ॲरोबिक्स केल्यामुळे माझ्या पायाची स्ट्रेंथ वाढली आहे, मसल मास वाढले आणि पायाला जी एक्स्ट्रा चरबी होती ती कमी झाली. पाय मेन म्हणजे माझं पाय गुडघ्यांचा मला खूप प्रॉब्लेम होता नाही का, मसल हे झालं होतं, माझं टिअर झालं होतं 2 वर्षापूर्वी. तर गुडघ्यांमध्ये सारखा कडकड आवाज यायचा, तो कमी झालाय. छान, थँक्यू सगळ्यांनी पहिल्यापेक्षा अनुभव सांगितल्याबद्दल. हां बोला ना, बोला. पहिल्यापेक्षा स्ट्रेंथ वाढली पायाची. पहिले कसं म्हणजे कामाला वगैरे नाही का असं कंटाळा पण यायचा दिवसभर, काही करूशी वाटायचं नाही. आता तसं नाहीये, दिवसभर फ्रेश राहतं, म्हणजे असं रात्रीचे 12 वाजले तरी असं एवढं काही वाटत नाही की नाही का लगेच झोपावं वगैरे, असं काही हे नाही. दिवस इतकी स्ट्रेंथ वाढली. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ताई. थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढता स्वतःसाठी आणि कन्सिस्टन्स आहात हो ना एवढ्या वर्षापासून. अपर्णाताई, तुमचा सांगा 15-20 दिवसाचा अनुभव. तुम्हाला कसं वाटतं क्लासमध्ये? तुम्हाला फॅट लॉस नाही करायचं आहे, तुम्ही काय म्हणून जॉईन केलं? यूट्यूबवर बघून जॉईन केलं ना? नाही, मी मला बहिणीने सांगितलं. हां, त्यांनी बघितलेलं, प्रमिलाताईंनी माझं बघितलेलं. ऍक्च्युली काय, मी आधी पण क्लास करत होते, पण त्या फक्त योगाच घेत होत्या. महिनाभर मी मग बंद केला, तर माझा पूर्ण हा पाय माझा पेन होत होता. आता 15-20 दिवसात जसं मी तुम्हाला जॉईन केलं तसं माझं ते बंद झालं पाय. ओके. योगाने काय होतं, फ्लेक्झिबिलिटी येते. हां. पण हे ॲरोबिक्स पण गरजेचं आहे. त्याने कार्डियक हेल्थ चांगली राहते. फॅट लॉस करायचं असेल तर फॅट लॉस पण मिळतो. आणि 30-40च्या नंतर जे मसल डिजनरेशन होतं, नॅचरली हाडांची घनता कमी होतोय. गुगलवरती जाऊन सर्च मारू शकता, सायकोपेनिया. हे नॅचरली होतं, सगळ्यांमध्येच होतं, लेडीज असो जेंट्स असो. तर ॲरोबिक्सने मसल मास, वेट लॉस आणि कार्डियक हेल्थ मेन, ज्याच्या ह्याच्यात कधी काय होतं ते आपण सांगू नाही शकत, हो की नाही, कारण आतमध्ये काय चेंज होतो तो आपल्याला माहिती नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा ॲरोबिक्सने आपल्याला मिळतो. छान, चालेल, थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. ॲरोबिक्स फक्त उभे राहून केले जाते. हे एक प्रकारचे व्यायाम आहेत, ते आपण म्युझिकवरती करतो आणि ह्याच्यामध्ये लागतं ते सातत्य. जरी सुरुवातीला सातत्य राहत नसेल, पण हळूहळू प्रॅक्टिस केली की 20 मिनिटाचं सातत्य येतं. माझ्या क्लासमध्ये बऱ्याच सखींनी चांगल्यापैकी फॅट लॉस केलेला आहे आणि हेल्थसुद्धा मिळवलेली आहे. आपल्या क्लासमध्ये फक्त ॲरोबिक्स नाही तर योगा, कार्डिओ व्यायाम, ॲरोबिक्स आणि वेट लिफ्टिंगसुद्धा घेतलं जातं. वेट लिफ्टिंग यासाठी असतं कारण वयानुसार 40च्या नंतर मसल डिजनरेट होतात. प्रत्येक वर्षी 5 ते 6% हाडांची घनता कमी होते आणि त्याच्यामुळे विविध त्रास नंतर होतात. तर एक सगळ्या प्रकारचं कंप्लीट फिटनेस आपल्या क्लासमध्ये मिळतो. जर तुम्हालाही घरात राहून चांगलं आरोग्य मिळवायचं आहे, फिटनेस ठेवायचं आहे, वजनसुद्धा कमी करायचं आहे, तर मला व्हॉट्सअप करा. आपले क्लास हे गुगल मीट या ॲपवर ऑनलाईन असतात. काही कारणामुळे तुम्हाला लवकर फॅट लॉस करायचं आहे किंवा विविध प्रयत्न आतापर्यंत तुम्ही केलेत आणि फॅट लॉस झाला नाही आहे, तर माझ्या 3 महिन्याच्या 5 महिन्याच्या बॅचसुद्धा चालतात. बऱ्याच सखींनी या बॅच जॉईन केलेल्या आहेत आणि नैसर्गिक पद्धतीने म्हणजे योग्य व्यायाम, योग्य आहार करून फॅट लॉस केलेला आहे. मी नाही म्हणत की 5 महिन्यात तुमचं 20-25 किलो फॅट लॉस होणार, पण शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं तर 3 ते 3.5-4 किलोपर्यंत फॅट लॉस तुम्हाला एका महिन्यामध्ये मिळतो. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर डाएट आणि प्रॉपर एक्सरसाइज करणं गरजेचं असतं. बॅचचा प्रोग्राम वेगळा चालतो आणि रेग्युलर क्लासचा प्रोग्राम वेगळा चालतो. याच्या अधिक माहितीसाठी मला व्हॉट्सअप करा.